रस्ता पावसाचं पाणी हं. पावसाच्या रस्ता नाही हं. चालायला पाय वाटा नाहीये गाडी चालवायला कुठला बर आता कवर माणसाने सण करावं राहावं का पळून जावं असं झालं स्वतःचं घरदार असून बापरे मग कचऱ्याची गाडी आमच्याकडे येतच नाही का बरं येत नाही काय माहीत त्यांना काय होतंय नगरसेवक म्हणतात जागा नाही काय ना जागा नाही काही नाही 2017 साली काय शब्द दिलता तुम्हाला जे रोड करून देतो म्हणलं होते पाळला का मग नाही कुणी दिलता शब्द महापौरांनी महापौर दिलता महापौरांनी शब्द मग आता महापौरांना परत निवडून द्यायचं का आता बघू आता बघूच म्हणायचं आपण हा आता रस्ते तर करायला पाहिजे ना चेंबर विंबर आमचे फुटले तसेच गटरीचे बर येतच नाही करून देतो म्हणतात करतच नाही हे सगळं लोक देऊन सुद्धा जर हे सुविधा मिळत नसेल तर ह्याला जबाबदार कोण? लोकप्रतिनिधी किंवा महानगरपालिका. आणि महानगरपालिका चालते कोणा जेव्हावर? लोकप्रतिनिधी नगर जेव्हावर. पण आम्हाला जो वैयक्तिक माणूस असेल तो सांगणार बाबा मी तुम्हाला वचन देतो, तुम्हाला मी गॅरंटी देतो, तुमचा हा काम होणार, आम्ही त्याचा मागं. आणि हे माझी जी जनता आहे ते शब्दाचे पलीकडे जात नाही. एक पण तुम्ही कोणत्याही माणसाला विचारू शकता. नमस्कार, नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत आहे. सध्या आम्ही भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 2 मध्ये उभा आहे. 2 मध्ये तसं बघायला गेलं तर आज आम्ही जाधववाडी परिसरात उभा आहे. जाधववाडीतील गल्ली नंबर 3 मध्ये उभा आहे. खरं तर या पाठीमागल्या साईडला जर आपण जर पाहिलं या नागरिकांच्या पाठीमागल्या साईडला तसं जर खूप मोठा कचऱ्याचा जो ढीग आहे या ठिकाणी सध्या आपल्याला पाहायला मिळून येतोय. खरं तर वर्ष इथले हे नागरिक आहेत. खरं तर ह्या दुर्गंधीचा जो त्रास आहे, इथं जो कचरा आहे, खरं तर ह्या सर्व त्रासाला सध्या आता हे नागरिक कंटाळलेत. कारण का? खरं तर तसं बघायला गेलं तर हे सगळे इथं नागरिक आहेत. किती नागरिक राहतात इथं? साधारणतः 7 ते 8 हजार लोक राहतात. परंतु या नागरिकांना येण्या जाण्यासाठी तसं जर बघायला गेलं तर रस्ता, तर हा रस्ता आहे. या रस्त्यातूनच यांना गाड्या पलीकडे पार्क कराव्या लागतात वरती आणि इथूनच यावं लागतं. हा रस्ता आहे. खरं तर वर्षानुवर्ष हे सगळे नागरिक आहेत. खरं तर सगळ्या त्रासाला सगळे आता नागरिक कंटाळलेत. परंतु सध्या आता सगळ्यात महत्त्वाचं महापालिकेच्या निवडणुका आल्यात. त्याच्यामुळं महापालिकेच्या निवडणुकीमध्ये नागरिक आहेत. खरं तर यांचीसुद्धा निर्णयनारक भूमिका ठरते. कारण मतदार आहेत, सुज्ञ मतदार आहेत. आणि याच भागामध्ये सध्या आता यांनीच ज्यांना 2017 सालीसुद्धा ज्यांना भरघोस असं मतदान देऊन ज्यांना विजयी केलं, खरं तर सध्या त्यांच्याकडे सुद्धा यांच्या अपेक्षा लागल्या होत्या की सध्या या प्रभागातून ज्यांनी महापौर पद या ठिकाणाहून घेतलं त्यांनीसुद्धा या प्रभागामध्ये लक्ष देण्याची गरज होती. कारण सध्या हा त्यांचा प्रभाग आहे, त्यांच्या जवळचा हा प्रभाग आहे. या प्रभागामध्ये त्यांनी लक्ष देण्याची गरज होती. परंतु या प्रभागाला लक्ष दिलं आहे का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे रोकठोक नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. किती वर्ष झालं राहताय तुम्ही इथे? इथं येऊन 20 वर्ष झाली. 20 वर्ष झालं. काय ही सगळा कचरा रस्त्याचा प्रश्न? घाण, रस्ता पावसाचं पाणी हं. पावसाच्या रस्ता नाही हं. चालायला पाय वाटा नाहीये गाडी चालवायला कुठला बर आता कवर माणसाने सण करावं राहावं का पळून जावं असं झालं स्वतःचं घरदार असून बापरे, मग आता राहावं कुठं जावं कुठं कचऱ्याची गाडी येत नाही का? कचऱ्याची गाडी आमच्याकडे येतच नाही. का बरं येत नाही? काय माहित त्यांना काय होतंय. नाही वाटच नाही तर येणार कुठं? वाटच नाही. वाटच मग वाटाचा प्रश्न सुटला नाही का? कधीच नाही कधीच नाही. कधीच नाही. मग तुम्ही ज्याला निवडून दिलं 2017 साली त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं होतं का? ज्याला निवडून दिलं ना तो इकडे फिरकून बघत बी नाही. बापरे. हां येतो आज होईल उद्या होईल, आज होईल उद्या होईल, होतच नाही. मग आता आम्ही काय परत 2017 ला ज्यांना निवडून दिलं त्यांनाच निवडून द्यायचं का? कुणाला द्यायचं तेच काय कळना आम्हाला. रोडच नाही म्हटलं तर कुठून जायचं, कुठून मतदान करायला तरी. पण काय होतं सगळ्यात महत्त्वाचा असा प्रश्न पडतो. पण 2017 साली सुद्धा तुम्ही मतदान केलं, ज्यांना निवडून आणायचं त्यांना निवडून आणलं. परंतु त्यांनी काय तुम्हाला आश्वासित केलं होतं का बा तुमचा रस्ता मार्गी लावून देऊ? पडला तर 4 कोसावर गेला आम्ही मयत घेऊन हातावर. गडी आहे म्हणून ते काय एखादा बाई माणूस असलं काय करणार? इथं कुठला आणायचं गडी माणूस? आता तुमचं जाताला असलं तरी येतील का? आमचं जाताला असलं तरी येतील का? वेळेवर कोण आहे का? इथून आम्ही पावसा पाण्यामध्ये 4 कोसावर घेऊन गेलं तेव्हा मग आमचं मयत गेला. मग ते मी विचार कर इथे एक पोरगी मेली होती. नाही पण इथं लक्ष देत नाही कोणी. नाही कोण तो आलीच नाही इथला नाही. कोणी. इथपर्यंत चिखल आहे, गुडघ्यापर्यंत चिखल मध्ये कसं चालत जायचं मला सांगा ना. बापरे. पहा म्हणजे गुडघ्यापर्यंत चिखल म्हणले महापौरांचं लक्ष आहे का या भागात? कोण येत नाही इथं, कुणीच येत नाही. कोण येत नाही. मतदानच्या टायमाला बरं टपकणार. मग आता ते जर मत मागायला आल्यानंतर काय करायचं? काय करायचं बाबा? आम्हाला पहिला रस्ता करून देणार तर आम्ही तुम्हाला मत देऊ. नक्कीच बरोबर आहे ना. 2017 साली यांनीच काही कामं केली नाही. नाही काय नाही
तांबूचे तरी वाटते का हे घाण म्हणजे नागरिकांचा आक्रोश आहे, साहजिकच आहे, कारण सध्या वर्षानुवर्ष या घाणीच्या साम्राज्यामध्ये राहत आहेत नागरिक. खरं तर गाडी येत नाही, त्रासलेत, बाथरूमची गाडी येत कचऱ्याची गाडी येत नाहीये. खरं तर ताई, तुम्ही छोटा मुलगा तुमच्या सोबत आहे, खरं तर म्हणजे घाणीचं साम्राज्य आहे, मुलं आजारी पडतात, लक्ष देत नाही कोणी. काय वाटतं तुम्हाला हे? पण आम्हाला सोय करायची. आमचे लेकरं शाळेत जातात, कसं जाणार? पावसा पाणी येते, पाऊस येते. बरोबर. आमचे लेकरं इथं वागणार आहे, मोठे होणार आहे. तुमच्या पाठीमागे एवढी घाण आहे, कचऱ्याची गाडी येत नाही? नाही येत तिथपर्यंत येते आणि तिथून तिकडे जाते. इकडे येतच नाही. नाही येत का बरं येत नाही? आता बघा आता रस्ताच काय- नाही. हो बरोबर आहे. रस्ताच नाहीये. रस्ताच नाही, प्रश्न मिटलाच नाही तुमचा? नाही अजूनपर्यंत नाहीच मिटलेलं. कुणीच मिटवला नाही. नाही कोणीच नाही. मग आता काय? मग आता बघा, मग आता द्यायचं निवडणूक म्हणल्यावर यायलाच पाहिजे, रस्ता व्हायलाच पाहिजे. 2017 ज्यांनी निवडून दिलं तुम्ही, ते फिरकले का इकडे? अजिबात नाही. हा म्हणतात, येतच नाही इकडं. काय प्रश्न आहे सध्या? आता म्हणजे नागरिक आहेत, रोखठोक प्रश्न मांडतायत. खरं तर गेल्या कित्येक वर्षापासून या प्रभागामध्ये नागरिक राहत आहेत. खरं तर घाणीचं साम्राज्य पसरलंय. तुम्ही वर्षानुवर्षी इथं राहताय, कशी परिस्थिती बरं इथली? पुढे या. हा. इथली काय परिस्थिती लय दिवसाने असंच आहे. गाड्या येत नाही, काय नाही, कचऱ्याची. का बरं येत नाही गाडी? तर रस्ता जागाच देत नाही ना हे लोक. कोण देत नाही जागा? आता नगरसेवक लोक, सांगा काय कोण देत नाही जागा? तुम्ही बोलल्याशिवाय स्पष्ट प्रश्न मिटणार नाही ना. गावाले गाववाले कोण देत नाही? आता इथे राहणार आहे. कोण राहणार आहे इथं? सांगा ना. तुमचा प्रश्न मिटला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं. माझंही ठामपणे मत आहे, तुमचा प्रश्न मिटला पाहिजे. कोण ताप देते? आता नगरसेवक म्हणतात जागा नाही, काय ना, जागा नाही, काही नाही. 2017 साली काय शब्द दिलता तुम्हाला? जे रोड करून देतो म्हणले होते. पाळला का मग? नाही. कुणी दिलता शब्द? महापौरांनी महापौर दिलता महापौरांनी शब्द. मग आता महापौरांना परत निवडून द्यायचं का? आता बघूच म्हणायचं आपण. हा? रस्ते तर करायला पाहिजे ना. रस्ते करायला पाहिजे, रस्ते झालेच नाही. चेंबर आमचे फुटले तसेच गटरीचे. बरं. येतच नाही, करून देतो म्हणते, करतच नाही. बाप. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही आता एवढ्या वर्षानुवर्षी इथं राहताय, खरं तर म्हणजे प्रश्न मिटला पाहिजे होता. असं मिटला पाहिजे होता. हो प्रश्न मिटलाच नाही. नाही भेटला ना. खरं तर वर्षानुवर्ष इथं नागरिक राहत आहेत, त्यांचा नागरिकांचा जो आहे तो प्रश्न तसाच आहे. खरं तर माझ्यासोबत आहे. खरं तर भाऊ, तुम्ही वर्षानुवर्ष या नागरिकांचं नेतृत्व करताय. खरं तर म्हणजे इथले तळागाळातले प्रश्न तुम्ही जाणून घेताय. काय इथं कुणी वाली नाही का याचा? साहेब, इथं मी घर बांधून मला जवळपास आज 9 वर्ष झालं. 9 वर्ष झालं मी घर बांधून इथं. म्हणजे एकदा निवडणूक झाली, माणूस निवडून आला की तो इथे बघायला तयार नाही. आणि आला की बाबा बघा तेवढा आमच्या रस्त्याचा काहीतरी करून द्या. तर आम्ही काय करू? म्हणजे ते भावकीचं राजकारण असतो ना, त्या टाईपमध्ये चालतो की बाबा रस्ताच नाही, आम्ही काय करू? तुम्ही लोक होऊ देत नाही. आम्ही रस्ता करायचा का? आम्ही टॅक्स भरतो, आम्ही नगरपालिकेला टॅक्स देतो, सगळं करतो. पण आज प्रॉब्लेम काय आहे की आम्हाला आज या ताई यांची डिलिव्हरी होती. या ताईंची डिलिव्हरी होती, तुम्हाला सांगतो. डिलिव्हरीमध्ये निदान त्यांना न्यायला ॲम्ब्युलन्स आम्हाला आणता आली नाही. बापरे. आम्ही इथून त्यांना रिक्षात टाकून वर गाडीपर्यंत नेला, गाडीत टाकून मग तिकडे आम्ही वायशावर नेला. उद्या इथं कोण मेला तर आम्हाला इथपर्यंत तिरडी उचललेला, तिरडी बाहेर काढायला आम्हाला जागा नाही. आज तुम्हाला सांगतो, हे जे तुम्ही बघता ना, हे घाण, हे तुंबलेले गटराचे पाणी आहेत. हे आमच्या नागरिक राहतात. आज 7,000-8,000 लोक राहतात. हे असे गटर फुटलेले, असं पाणी वाहतात. आम्ही आमचं स्वतः साफ करायचं तर साफ नाही तर राहिलं. नगरपालिकेचा कोणता माणूस येत नाही, कोणता निवडून दिला नगरसेवकातला पत्ता नाही आहे. आम्ही सगळ्यांना सांगितलं, पण कुणीही काम करायला तयार. म्हणजे दुर्लक्ष. आपण काय जपायचं? आपली भावकी किंवा आपली गावकी. साहेब, आज तुम्ही टॅक्सचा मुद्दा काढले. टॅक्स जर नाही भरलं तर लोकांना म्हणते शास्तीकर माफ केला, शास्तीकर माफ केलाय. तो बी एक गाजरच आहे. शास्तीकर कुठे माफ नाही झाला. लोकांना आजही दंडाच्या नावाखाली पैसे उकळले जातात. बरोबर. टॅक्स प्लस दंड. आज लोकांना 40,000, 50,000 हजाराचा दंड उकळला जातो टॅक्स सोडून. टॅक्स असेल 5,000, दंड आहे 25,000. हे सगळं लोक देऊन सुद्धा जर हे सुविधा मिळत नसेल तर ह्याला जबाबदार कोण? लोकप्रतिनिधी किंवा महानगरपालिका. आणि महानगरपालिका चालते कोणा जीवावर? लोकप्रतिनिधी नगर जीवावर. बरोबर. पण तसं जर बघायला गेलं तर आपली ही सगळी वसाहत आहे. या वसाहतीमध्ये खरं तर म्हणजे नागरिक मोठ्या प्रमाणात राहत आहेत. मतदान खूप मोठ्या प्रमाणात आहे. तुमची देखील निर्णयनायक अशी भूमिका ठरते. हा पैसा वाटण्यासाठी इथं आल्यानंतर नागरिकांनी सुद्धा तो घेऊ नये असं वाटतं का तुम्हाला? प्रभागातल्या जो आमचा विकास करेल,
त्याच्याच पाठीशी तुम्ही मग उभे राहणार का? मग कोण व्यक्ती वाटतो तुम्हाला की तो आमचा विकास करू शकतो? 2017 साली सुद्धा तुम्ही या ठिकाणी ज्या प्रतिनिधींना निवडून दिलं त्यांनी विकास केला नाही, ठामपणे सांगताय तुम्ही. मग या सर्व प्रकरणावरती तुम्हाला काय वाटतंय? साहेब, आता तुम्हाला पैसे वाटपात जर मी सांगायला गेलो तर आजच्या इथे मुद्दा आहे पैसा वाटप नाही. कारण आमचे जे ही लोक आहेत 5-6 हजार 7,000 लोक जे राहतात ह्यांना वागायला रस्ताच नाही आहे. मग तुमचा आजच्या 5,000-10,000 रुपये घेऊन त्यांना 5 वर्ष रस्ता जर बंद होत असेल तर मग ते तुमचे 5,000-10,000 कुणी ह्यातलं घेणार का? हे बघा, हे लोक जो आहेत तुम्ही ह्यातलं कुणाला विचारा, तुम्ही कुणा 10 रुपये 10,000 5,000 घेणार का? तुम्ही सर्वसामान्य माणसाचे काम नाही केले तर तो तुमचा पैसा घेऊनही तुमची लायकी तुम्हाला दाखवू शकतो. बरोबर. तो तुमचा पैसा घेऊनही तुमची लायकी दाखवेल. कारण तो म्हणणार मी मागच्या वेळेस तुला मतदान केलं, तू पैसे खाल्ले लुबडले काय केले पण आमचा काम नाही केला म्हणून आम्ही आमच्या हक्काचे पैसे तुझ्याकडून घेतले पण तुझं काम नाही करणार. आजचा मुद्दा काय आहे? आजचा मुद्दा आहे की बाबा सर्वसामान्यांचा काम व्हायला पाहिजे. आम्ही लोकांच्या घराघरात जातो, लोकांपर्यंत पोहोचतो, बाबा काय करावं कसं करावं. आश्वासन तर सगळे देतात, कोणताही पक्ष असो आश्वासनच देत आलं आतापर्यंत आम्हाला. पण इथे मी 9 वर्षापासून राहतो साहेब, तुम्ही आता जाताना बाहेर बघा एवढे मोठे मोठे दगड रस्त्याला, निदान पाय गाडीसुद्धा चालणार नाही. त्या बाबतीत आम्ही महापौरांना बी बोललो होतो तेव्हा रस्त्यांचा बघा, तर महापौरांच्या म्हणणं बाबा ते रस्ता जागा ज्यांची आहे त्यांनी बघावं, त्यात मी काय करू शकत नाही. तिथे पण तो मुद्दा आला होता. खरं तर म्हणजे तुमच्या भागातला विकासच झालेला नाही. काहीच नाही, तुम्ही बघू शकता इथं काहीही विकास नाहीये, काही विकास नाहीये. तुम्ही वर्षानुवर्ष या नागरिकाचं नेतृत्व करत आहे. मग आता तुमची भूमिका काय आहे? माझी स्पष्ट भूमिका आहे, जो आम्हाला आमचा काम करेल त्याचा मागं आम्ही. मग तो पक्ष आम्हाला काय फरक पडत नाही. आम्हाला जो व्यक्तिक माणूस असेल तो सांगणार बाबा मी तुम्हाला वचन देतो, तुम्हाला मी गॅरंटी देतो तुमचा हा काम होणार, आम्ही त्याचा मागं. आणि हे माझी जी जनता आहे ते शब्दाचे पलीकडे जात नाही. एक पण तुम्ही कोणत्याही माणसाला विचारू शकता. पण इथला प्रभागातला विकासच नाही झालेला. नाही झाला साहेब, काहीच विकास नाही, काही विकास नाही. बदल झाला तर असं वाटतं विकास होऊ शकतो. होऊ शकतो, होऊ शकतो, होऊ शकतो, होऊ शकतो. म्हणजे बदल झाला पाहिजे. मग बदल झाला तर विकास होऊ शकतो निश्चित. खरं तर तसं बघायला जर गेलं तर आपण जाधववाडी या भागात आहोत. जाधववाडी भागामध्ये खरं तर हा पाठीमागे जर पाहिला तर हा विकास आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतोय. नागरिकांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की या प्रभागातील विकास झाला आहे का, आणि विकास झाला असेल तर तो कोणता विकास झाला आणि विकास कुणाचा झाला हे सुद्धा लक्षात घ्या. त्याच्यामुळं मतदारांनो, तुम्ही देखील सध्या आता सुशिक्षित आहात, तुम्हाला सुद्धा जो हक्क आहे मतदानाचा 15 तारखेला तो देखील तुम्ही विचार करून करा. कारण प्रभागातील विकास जो करणार आहे, जो तुम्हाला असं वाटतोय की तो व्यक्ती विकास करेल, त्या व्यक्तीच्या तुम्ही पाठीशी राहा. परंतु या मी सर्व समान जनतेला कडकडून विनंती करेल की तुम्ही कुणाच्याही पैशाला बळी पडू नका. जो तुमचा काम करेल तुम्ही त्याला मतदान करा. निश्चित. तुम्ही मी सर्व सामान जनतेला सांगतो, तुम्ही पैशाला बळी पडायचं नाही. निश्चित. कुणाचा पैसा घेऊन आपण कुणाचे लाजिमदार होऊन जर आपण कुणाचे 5 रुपये घेतले तो उद्या म्हणणार तू फुकट मत नाही दिलं मला, निश्चित. तू पैसे घेतले म्हणून मत दिले. मग तुमचा काम होणार नाही. काम करून घ्यायचं असेल तर कुणाचा 1 रुपयाचं लाजिमदार व्हायचं नाही, कुणाचा पैसा घ्यायचा नाही. खरं तर महत्त्वाचं विधान केलं आहे त्यांनी. तुम्ही जर प्रभागामध्ये जर नागरिकांनी जर पैसा जर घेतला तर तुमचा विकास, तुमच्या प्रभागातील विकास होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही देखील सध्या पैशाला कुठल्याही लालची पडेल तुम्ही बळी पडू नका. जो तुमच्या भागातील, तुमच्या प्रभागातील तुमचा जो विकास करेल त्या उमेदवाराच्या पाठीशी तुम्ही ठामपणे 15 तारखेच्या मतदान स्वरूपी, आशीर्वाद स्वरूपी त्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. अशा पद्धतीचं वक्तव्य सध्या आता अनिल भारती यांनी केलं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु सध्या या जाधववाडी भागामध्ये कुठलाही विकास हा कुठेही झालेला नाही आहे, ठामपणे सगळे नागरिक सांगताना आपल्याला पाहायला मिळण्यात आहेत. तुम्हाला काय वाटतं या सर्व बातमीविषयी तुम्ही कमेंटद्वारे नक्की आम्हाला कळवा. अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नव महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा. नव महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड, जाधववाडी.